मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि या कर्जमाफीच्या माध्यमातून सत्तेत येताच आपलं आश्वासन पूर्ण केलंय। कर्जमाफी मिळवणारं मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे देशातलं 9वं आणि 10वं राज्य ठरलंय। ईश्वर की शपथ लेता हूं। भोपाळमध्ये कमलनाथ आणि रायपूरमध्ये भूपेश बघेल यांनी सोमवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यानंतर दोघांनी पहिलं काम केलं ते राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शेतकऱ्यांना 10 दिवसात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। हे आश्वासन सत्तेत येताच अगदी अर्ध्या तासात त्यांनी पूर्ण केलंय। पद संभालने के बाद ऑफिस में आकर पहली फाइल जो साइन करी है, जो हमने अपने प्रदेश के किसानों को आश्वासन दिया था कि 2 लाख रुपए तक का कर्जा माफ, ये मैंने पहली फाइल साइन करी है। बैंकों को भी ये बात सोचनी पड़ेगी कि जब आप उद्योगों का कर्जा 40-50%, ये तो इंटरनेट में है, किसी का 60% माफ कर दिया, किसी का 50% माफ कर दिया, ये तो आंकड़े ओपन है, और किसानों का कर्जा माफ करने में आप परेशान हो रहे हैं। मध्य प्रदेशात 34 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे। प्रत्येकी 2 लाख रुपयांचं कर्ज माफ होणार आहे। सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जाची माफी झाली आहे। छत्तीसगडमध्ये 16,65,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे। छत्तीसगडमध्ये 6,100 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे। धानाला 2,500 रुपयांचा हमीभाव सुद्धा दिला जाणार आहे। उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू नंतर आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे। काँग्रेसनं सत्तेत येताच शेतकऱ्यांना भलं मोठं गिफ्ट दिलंय। असं असलं तरी हे गिफ्ट पूर्ण करण्याइतपत पैसे राज्याच्या तिजोरीत नसल्याचा आरोप भाजपनं केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूकच होईल असं भाजपला वाटतंय। मध्य प्रदेश की बाबत उसमें कमलनाथ जी के दफ्तर ने ये नहीं बताया कि कितने किसानों को इसका लाभ है, कितने किसानों का टोटल लोन का अमाउंट कितना है और कितना वेव ऑफ किया गया है, और सरकारी खजाने में कितना पैसा है और कितना वेव ऑफ करने की गुंजाइश है। तो बिना आंकड़ों के खाली हवा उड़ा देना ये सिर्फ कांग्रेस कर सकती है, जैसे कि उन्होंने राफेल में भी किया। जे उद्योजक स्थानिकांना 75% रोजगार देतील त्यांना उद्योगांसाठी सबसिडी देऊ असं कमलनाथ यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री कन्यादान योजनेसाठी त्यांनी अनुदानाची रक्कमही वाढवली आहे। काँग्रेसच्या या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी शपथ घेताच धूमधडाक्यात कामाला सुरुवात केली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुकीसाठी शेतकरी केंद्रित मुद्द्यांवर जास्त लक्ष केंद्रित होईल हेच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।